जवळपास 199 चर्च हे फक्त नवापूर तालुक्यातले अध्यक्ष महोदय अनधिकृतपणे बांधले गेलेले आहेत करण्याची या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो। जितके काही अनधिकृत चर्च त्या ठिकाणी तयार झाले ते सर्व चर्च पुढच्या 6 महिन्यात विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून ते सर्व चर्च काढण्यात येईल। आदिवासी समाज ज्यांना भारतीय संस्कृतीचे मूळ आणि प्रकृतीशी असलेला अतूट नातेसंबंध मानले जाते, तो आपल्या समृद्ध परंपरा, सण उत्सव आणि सांस्कृतिक वैविध्याने देशाला समृद्ध करतो। परंतु नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागात हे मूळ आता धोक्यात आलेले दिसत आहे, जिथे अवैध चर्च बांधकामे आणि कथित धर्मांतराच्या घटना समोर आल्या आहेत। आदिवासी हे फक्त एक समाज नाहीत, तर ते आपल्या पारंपरिक ज्ञानाने, नैसर्गिक संसाधनाच्या सर्व धनाने आणि सांस्कृतिक वारशाने देशाला दिशा देणारे आधारस्तंभ आहेत। या समाजाच्या अस्तित्वाला धोका पोहोचला तर भारतीय संस्कृतीचाच ऱ्हास होईल। या पार्श्वभूमीवर नंदुरबार मधील हे प्रकरण केवळ स्थानिक नाही, तर राष्ट्रीय महत्त्वाचे बनले आहेत, ज्याची सखोल चर्चा आणि उपाययोजना आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। ही बातमी नक्की समाजात जागरूकता आणणारी ठरणार आहे। मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। आदिवासी समाज ज्यांचा इतिहास आणि संस्कृती भारताच्या मातीशी हजारो वर्षांपासून घट्ट निगडीत आहे, हा आपल्या अनोख्या जीवनशैली, पारंपरिक ज्ञान आणि प्रकृतीप्रती असलेल्या प्रेमाने देशाचा अभिमान आहे। परंतु नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागात हे मूळ आज धोक्यात आलेले दिसत आहे। त्याचं कारण असं की कालच्या विधानसभा अधिवेशनात सदस्यांकडून एकच चर्चा घडून आली की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात तब्बल 150 पेक्षा जास्त अवैध चर्च बांधकामे झाल्याचे उघड झाले आहे। ही बांधकामे ग्रामपंचायत किंवा गृह विभागाच्या परवानगीशिवाय सरकारी आणि गाव जमिनीवर झाली असून यामुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। हे प्रकरण बुधवारी 9 जुलै 2025 रोजी विधानसभेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना मांडून उपस्थित केले। नंदुरबार जिल्हा हा मुख्यतः आपल्या आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे। जिल्ह्यातील आदिवासी प्रामुख्याने भिल्ल व पावरा या जातीचे समूहातील आहेत। सदर जमाती नैसर्गिकरित्या निसर्गावर तसेच शेतीवर अवलंबून आहे। अध्यक्ष महोदय, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरांचे आणि अनधिकृतपणे चर्च बांधकामाचे विषय या लक्षवेधीमध्ये आहेत। अध्यक्ष महोदय, आरटीआयच्या माध्यमातून उमेश गावित नामक व्यक्तीने जवळपास 199 ग्रामपंचायतींमधनं अनधिकृतपणे चर्च त्या ठिकाणी बांधलेले आहेत। महोदय, बारीपाडा भाग असेल, साक्रीमधील भरपूर असे गावं आहेत, त्या ठिकाणचे जे भाग आहेत तिथं अनधिकृतपणे चर्चचे बांधकाम आहेत। अध्यक्ष महोदय, या लोकांना कागदपत्री यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही का आम्ही ख्रिश्चन झालेलो आहोत, आम्ही ख्रिस्ती झालेलो आहोत, परंतु हे धर्मांतर करतात आणि त्याच्यामुळं आपला आदिवासींना जो आपण मोबदला देतो, जे शासनाचे जे आपण त्यांना हे देतो, ते सर्वांचा लाभ हे लोक त्या ठिकाणी घेत असतात। अध्यक्ष महोदय, त्यानंतर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले। कायदे आहे, अजून पण धर्मांतरण रोखण्याकरता अजून कडक कायदा माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आपण करू। पण या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो, जितके काही अनधिकृत चर्च त्या ठिकाणी तयार झाले ते सर्व चर्च पुढच्या 6 महिन्यात विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून ते सर्व चर्च काढण्यात येईल। ते चर्च त्या ठिकाणी आपण सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बांधकाम, अवैध बांधकाम काढू असं आश्वस्त करतो। नंदुरबार हे भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूची अंतर्गत अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित आहे, ज्याचा उद्देश भिल, पावरा आणि इतर आदिवासी समुदायांच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक हक्कांचे संरक्षण करणे आहे। मात्र आमदार पडळकर यांनी विधानसभेत आरोप केला की काही ईसाई मिशनरी आणि धर्मांतरित व्यक्ती आदिवासींसह गैर आदिवासींना प्रलोभन, लालच आणि दबावाद्वारे धर्मांतरासाठी प्रेरित करत आहे। यामुळे आदिवासींची पारंपरिक संस्कृती
ओळख आणि धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची दखल घेत मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की 5 मे 2011 आणि 7 मे 2018च्या सरकारी आदेशानुसार बिना परवानगी बांधलेल्या अवैध चर्चांचे सर्वेक्षण पुढील 6 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संरचना तोडण्याची कारवाई देखील होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून कारवाई केली जाईल. विधायक सुधीर मुनगंटीवार आणि संजय कुटे यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला असून सरकारकडून ठोस आणि पारदर्शक पावले उचलली जातील, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. आदिवासी समाज हा आपल्या पारंपरिक संस्कृती, अॅनिमिझम, प्रकृती आणि सर्वोत्तम शक्तीची पूजा आणि स्थानिक देवदेवतांच्या उपासनेने ओळखला जातो. मात्र गेल्या काही दशकात आर्थिक गरज, शिक्षणाच्या अभावामुळे आणि बाह्य प्रभावामुळे काही आदिवासी बांधवांनी ख्रिश्चन धर्माकडे वळले आहे. 2023 मध्ये थाटा समाजशास्त्र संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील आदिवासी भागांमधील धर्मांतराच्या वादात 15% वाढ नोंदवली गेली आहे. हे धर्मांतर प्रामुख्याने मिशनरींच्या उपक्रमांमुळे आणि गरीब कुटुंबांना मदत दाखवून होत असल्याचे दिसते. धर्मांतराचे आदिवासींवर होणारे नुकसान आता आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम सांस्कृतिक नुकसान. पारंपरिक सण, उत्सव आणि धार्मिक रीतिरिवाज विसरले जात आहे. उदाहरणार्थ, आदिवासी समाजात होळी हा मोठा त्यांचा सण आहे, परंतु त्याची जागा आता हळूहळू ख्रिसमस हा सण घेत आहे. मग आर्थिक अवलंबित्व. धर्मांतरानंतर काही कुटुंबे मिशनरींवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहतात, ज्यामुळे त्यांची स्वावलंबन क्षमता कमी होते. मग सामाजिक तेढ. धर्मांतरांमुळे गावांमध्ये सांप्रदायिक वाद आणि विभागणी वाढते, जी आदिवासींच्या एकतेचा ऱ्हास करते. मग भूमी हक्क गमावणे. अवैध बांधकाम आणि धर्मांतराच्या नावाखाली जमिनींवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याचेही दिसते, ज्यामुळे आदिवासी आपला पारंपरिक जमीन हक्क गमावत आहेत. आता जाणूया लोकांनी याला बळी पडू नये यासाठीचे उपाय. सर्वप्रथम जागरूकता. आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कांबद्दल, संविधानातील 5व्या अनुसूचीच्या तरतुदीबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. मग शिक्षण आणि रोजगार. गरिबी आणि शिक्षणाच्या अभावामुळे होणारी धर्मांतराची प्रेरणा थांबवण्यासाठी सरकारने स्थानिक पातळीवर शैक्षणिक आणि आर्थिक मदत योजना राबवाव्यात. मग कायदेशीर संरक्षण. धर्मांतराला प्रलोभन किंवा दबावाद्वारे होणाऱ्या घटनांवर कठोर कारवाईसाठी कायदा मजबूत करावा. मग सामुदायिक एकता. गाव पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम आणि परंपरा जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत, जेणेकरून तरुण पिढी आपल्या मुळांशी जोडली राहील. नंदुरबारमधील हे प्रकरण फक्त एका जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, तर ते संपूर्ण देशातील आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा प्रश्न आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई होणे गरजेचे आहे, पण यशस्वी अंमलबजावणी आणि पारदर्शकता हाच या समस्येचा तोडगा आहे. आदिवासी बांधवांनी आपली सांस्कृतिक ओळख जपावी आणि बाह्य प्रलोभनांना बळी पडू नये, यासाठी समाजाने एकत्र येणे आणि जागरूक राहणे आवश्यक आहे. ही बातमी नक्कीच एक चांगला बदल घडवून आणेल आणि आदिवासी समाजाला त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची ताकदही देईल. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? मित्रांनो, आदिवासी हे आपल्या जिल्ह्याचेच नव्हे तर भारताचे एक खूप महत्त्वाची जमाती आहे. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे पारंपरिक संस्कृती जपली आहे ते खरंच नामांकित आहे, परंतु सध्या जे होऊन राहिलं ते फार वाईट आहे. तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला.